आत्या पाणी पी ना. सावकाश सावकाश. बायको नेमकं काय झालं होतं? अशी कशी चक्कर आली तुला? तुला चक्कर आली? हो वहिनी, मला किंचाळण्याचा आवाज आला. मी बाहेर जाऊन बघितलं तर गेस्ट हाऊस जवळ ही पडली होती बेशुद्ध अवस्थेत. गेस्ट हाऊस? हो, त्या गेस्ट हाऊसच्या इथे तुझं काय काम? एक्झॅक्टली. तू गेस्ट हाऊसच्या इथे काय करत होतीस? मी मी गेस्ट हाऊस इथे मी काय करत होते? मला नाही माहिती मी काय करत होते. सगळं ना असं भयानक वाटतंय. असं काहीतरी विचित्र वाटतंय. माझं डोकं जड झालंय. डोकं दुखतंय माझं. मी येते. इधर चाललीस बस. नाही मला जायचंय. मी सगळं ओके. आत्या अगं आत्या. ही एवढी का घाबरली? आणि गेस्ट हाऊस जवळ असं काय आहे ज्याने आत्या घाबरली? मी आलोच. मी पाहतो. हो. बाहुली इथे कशी आली? इथे कशी आली बाहुली? अगं मी घाबरतेस काय अशी? चला चला इथून लगेच बाहेर पडूया आपण. इथे ना इथे काहीतरी गडबड आहे. काहीतरी वेगळं आहे. ती बाहुली आहे ना, ती बाहुली नाहीये. ती भूत आहे. तुम्ही चला. नर्मदा त्या वेदाच्या बाहुलीला बघून इतका का घाबरल्या? बाहुलीत तर काहीच जाणवत नाहीये. दर वेळेला या मीराचं नशीब चांगलं ठरतं. ती माझ्या जाळ्यात अडकते, पण ऐन वेळेला तिकडे कोणीतरी येतं आणि माझा सगळा डाव फिसकटतो. मार्जरीने तिची शक्ती वापरून मला मदत केली. पण या वेळेला मला जर काही यश मिळालं नाही तर मार्जरी माझ्यावर चिडेल आणि पुन्हा माझ्यावर विश्वास ठेवणार नाही. नाही, असं होऊन चालणार नाही. मला असं काहीतरी करावं लागेल की मीरा
एक मिनिटभर तरी त्या बाहुलीच्या जवळच राहील. आणि त्या एका मिनिटात जर का तिच्या जवळ कोणी येणार असेल तर त्याचा मला आधीच बंदोबस्त करावा लागेल. वहिनी, नर्मदा आत्याला काय झालं असेल ग? एरवी शिंक जरी आली ना तरी ती माऊ करते त्याचा. आणि काल चक्कर येऊन पडली तरी जास्त काहीच बोलली नाही ती. नॉर्मली तिने बाबांना बोलवलं असतं, गोंधळ घातला असता. मला ना हे सगळं वेगळंच वाटतंय. हो अनन्याताई, तुम्ही बरोबर बोलताय. आत्या थोडं वेगळंच वागत होत्या नाही का? मागे पण त्यांना ते सापाचं स्वप्न पडलं होतं. मला सुद्धा भीती वाटायला लागली. तसं काही पुन्हा होत नसेल ना? तसं काही म्हणजे लास्ट टाइम वेदासोबत झालं तसं. वहिनी, आपल्या घरात नेगेटिव्ह एनर्जी नसेल ना? नाही अनन्याताई, हे बघा, तुम्ही सगळ्यांना टेन्शन घेऊ नका. असं काहीच नाही आहे. आणि हो, तुम्हाला बाहेर जायचं आहे ना? हो. हे बघा, नाश्ता झालाच आहे. मी लगेच तुम्हाला देते, तुम्ही खाऊन बघत जा. हां? नाही नको, माझी कॉफी पिऊन झाली आहे. आल्यावर खाईन मी. निघायला हवं मला. बरं. अनन्याताईंची शंका बरोबर आहे. नर्मदा आत्यांसोबत नक्की काय झालं हे बघायला हवं. अरे मी तुला तेच सांगते, नीट ऐक ना. हे बघ, मी त्या बाहुलीला घेऊन गेस्ट हाऊसच्या दिशेने गेले. तिथे मी ती बाहुली अशी फेकली आणि मी पेट्रोलचा कॅन उघडायला गेले तिला जाळण्यासाठी. मी कॅन उघडत होते तेव्हा ती बाहुली अशी उठली आणि तिचे डोळे असे चमकत होते आणि मग ते लाल झाले. लाल. माझ्याकडे बघून ना ती बाहुली अशी हसायला लागली. मला असं एक क्षण वाटलं की ती माझ्या जवळ येते आणि माझं गळा दाबेल की काय.